तर 300 निफ्टी फिनी निफ्टीचा आता आता आपल्याला ट्रेड करायचं आहे फिनी निफ्टीमध्ये. पण काय बघणं महत्वाचं आहे बघा, इथे बघा प्रिव्हियस रिजेक्शन पण होता 155 ला, तो आपण कन्सिडर करायला पाहिजे होता. ओके, तिथूनच एक स्ट्रॉंग रिजेक्शन आला, पण पुन्हा बाईंग प्राइसला आला तो. एवढ्या स्पीड मध्ये एंट्री आपली झाली. आणि आता किती झालेलं 160. ओके, तर आता पुन्हा जर मला एंट्री घ्यायची असेल तर 160 क्रॉस केल्यानंतरच माझा माझा मी तिथे एंट्री घेतलं पाहिजे. ओके, कारण इथेही आर ब्रेकरचा बघा किती स्ट्रॉंग रिजेक्शन दिला. आपला कालचा आर ब्रेकरचा रिजेक्ट, आणि आपण जे काय टार्गेट काढलेलं होतं डबल बॉटमचा, तर 23,298 हा आपला डबल बॉटमचा टार्गेट होता. ते एकदा पुन्हा मी दाखवतो. तर तुम्हाला इथं दिसून येतो की एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे. इथं दिसेल बघा, इथून खाली आला, वर गेला, खाली आला, पुन्हा इथून वर चाललेला आहे. हा डब्ल्यू पॅटर्न आहे, बरोबर आहे. तर इथे जर मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली, तर पुन्हा एकदा बघा, ज्यांना लक्षात आलं नसेल त्यांनी, तर हा फर्स्ट बॉटम होता माझा आणि हा सेकंड बॉटम. आणि ह्याच्या क्लोन तयार करायचं, पॅरलल लाईन, आणि ही झाली तुमची मिड लाईन. ओके, तर आता 22,810 निकलाईन, 23,055, याचं सबट्रॅक्शन करायचंय मला. 23,055 मायनस 22,810, 245. काल पण तेवढाच आला होता आपला, 245. ब्रेकआउट कुठे मिळालेला होता? आर ब्रेकरच्या पहिल्या रेजिस्टन्सला बघा तो कसा मूव्ह करतोय. ब्रेकआउट इथे मिळाला होता मला 23,044 प्लस 23,044, 23, टार्गेट आहे 23,289. ओके, तर टार्गेट किती आहे आपलं? 23,289, जिथं आर ब्रेकरचा सेकंड रेजिस्टन्स आहे. तर इथपर्यंत तर त्याची मोमेंट आपल्याला बघायला मिळेल. निफ्टी सी वाढत चालले. बँक निफ्टी सी बघा ऑलमोस्ट जवळ आलेला आहे. मी तो ऑर्डर टाकून ठेवतोय 394 ला. 2 लॉटच टाकूया आपण, 394. त्यानंतर निफ्टी, निफ्टी वाढत चाललेला आहे. निफ्टीचा आपल्याला एंट्री कधी आहे? आज पर 190 ला. याचे पण आपण ऑर्डर टाकून ठेवूया 2 लॉट, 190. त्यानंतर ना आला फिनी निफ्टी. फिनी निफ्टी बघा इथे रेजिस्टन्स पशी कसे त्याचा प्रॉब्लेम आहे चालेल. आता हिस्ट्री रिपीट पुन्हा बघा इथे, ह्याच्याकडे कायम लक्ष देणं महत्वाचं आहे. 23,190 ला कंटिन्यू तो रिजेक्शन घेतोय. आता जर मला फिनी निफ्टी मध्ये ट्रेड घ्यायचा असेल तर मी एंट्री कधी घेईन? 161, म्हणजे 162 ला मी एंट्री घेईन. 2 लॉट 164 ला घेईन. आणखी थोडं मी सेफ झोनला जाईल. ओके, सगळ्यांची ऑर्डर टाकून ठेवलेत, निफ्टी, बँक निफ्टी, फिनी निफ्टी. बघूया कोणता एक्झिक्यूट होतो. बँक निफ्टी वाढत चाललेला आहे, पण 378 क्रॉस करत नाहीये. तर बघूया बँक निफ्टीचा नेमका चार्ट काय दाखवतोय. ओके, 51,990. जिथे इथे दिसतोय तुम्हाला
हा रिजेक्शन दे बघा, बरोबर ह्याच पॉईंट पासून पुन्हा तो रिजेक्शन घेतोय. बरोबर आहे. पण हा जर ब्रेक झाला आज, तर खूप मोठी मोमेंट बँक निफ्टी मध्ये आज आपल्याला बघायला मिळेल. 382 ला गेला बँक निफ्टी. पण इथे बघा, आता आणखी एक प्रोबॅबिलिटी काय असू शकते. आपण एंट्री टाकलेली आहे बँक निफ्टीची 394 ला, आणि हा जाईल 51,990 पर्यंत, आणि इथे माझा ट्रेड एक्झिक्यूट होईल, आणि ह्या रेजिस्टन्स पासून तो मोठा फॉल पण होण्याची प्रोबॅबिलिटी असू शकते. अशी ही पॉसिबिलिटी कधी कधी येते. ओके, तर त्यावेळी मात्र तुम्हाला लगेच स्टॉप लॉस लावून एक्झिट करणं कंपल्सरी आहे. 5 MA कॅन्डल मध्ये गॅप आहे, त्यामुळे थोडा आता मोमेंट ही स्टॉप होईल. कॅन्डल संपत येत चालली 5 मिनिटाची, तर शक्यतो ट्रेड अवॉइड करत चला जर गॅप असेल 5 MA आणि कॅन्डल मध्ये. कारण पुन्हा 3 ते 4 मिनिट तुमचा ट्रेड अडकून पडतो, आणि मग तिथे पुन्हा आपण आपली सायकोलॉजी खराब होते, पुन्हा आपण रिव्हेंज मध्ये जातो, पुन्हा लॉस दिसायला की एक्झिट करतो. बरोबर आहे. त्यामुळं बायरला हे प्रॉपर एंट्री घ्यावी लागते, स्नायपर सारखं ट्रेड करावं लागतं. मशीन गन घेऊन बसून उपयोग नाही आहे. प्रत्येक ट्रेड कर बघा किती प्रीमियम कमी झाला, 378 वरून डायरेक्ट 340-45 पर्यंत गेला. तर पहिला कालचाही आपण जे काय ट्रेड प्लॅन बनवला होता तो सक्सेस झाला. बरोबर आहे. थोडं वेट करावं लागेल, कारण हे जे गॅप आहे ते गॅप फिल होतपर्यंत तुम्हाला शांत बसणं महत्वाचं आहे. बाहेरच्या बाबतीत ह्या गोष्टी फार मॅटर करतात. ओके, जाणारच आहे वर, घेऊन बसूया, असं ज्यावेळी होतं मग त्यावेळी बऱ्याच वेळ मग आपण स्ट्रेसमध्ये तो ट्रेड ठेवतो. आता मनी कंट्रोल मध्ये बघूया की आजचा टॉप गेनर कोण आहे. 927 झालेले आहे. मार्केटमध्ये जातोय. निफ्टी 50 मधला आपण बघूया. अल्ट्राटेक सिमेंट, डीव्हीएस लॅब, एचडीएफसी बँक हे सगळे टॉप गेनर मध्ये आलेले आहेत. 52 वीक हाय मध्ये कोण आलेलं आहे बघूया. कोणीच नाहीये. ओनली बायर्स मध्ये ऍक्टिव्ह बाय व्हॅल्यू, एचडीएफसी बँक. बघूया एचडीएफसी बँकचा आपण तोपर्यंत चार्ट चेक करूया. एचडीएफसी बँकेचा बघा, हे रिट्रेसमेंट आहे. शक्यतो सध्या ट्रेड करणं फार चुकीचं आहे. ओके, आता बऱ्याच वेळ, कमीत कमी एक 10-15 मिनिट तर आपल्याला चांगली मुवमेंट भेटणार नाही. बँक निफ्टी रिजेक्शन दिलेलं आहे. फायनान्स फिनी निफ्टी पण रिजेक्शन दिलेलं आहे. निफ्टीने पण रिजेक्शन दिलेलं आहे. ओके, अशा वेळी आपण जरा दुसरा स्टॉक बघत बसूया. एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँक हा आहे मोमेंट मध्ये, पण त्याचा जर बघितला तर इमिजिएट गनचा रिजेक्शन आहे 1695 ला. त्यामुळे इथे आपण ट्रॅप होऊ शकतो, कारण इथून पुन्हा जर तो फॉल झाला तर मग आपण आपला पुन्हा इथे लॉस व्हायला चालतो. बायरला वेट वेट वेट, फक्त वेट करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे, कारण मार्केटमध्ये असे मुवमेंट दिसत आहेत, असे प्रीमियम वाढताना कमी होतात, त्यामुळे तो काय होऊन जातो, थोडा त्याचे पेशन्स संपतात आणि पटपट ट्रेड घ्यायला बघतो. सगळ्यांचे प्रीमियम कमी कमी होत चाललेले आहेत. तर अशा वेळी शांत बसणं महत्वाचं आहे. ऑर्डर तर आपण टाकून ठेवलेले आहेत. तिन्ही ऑर्डर टाकून ठेवलेले आहेत.
फिन निफ्टीचा सी आता माझा पुढची बाईंग कितीला आहे? 164 ला आहे. 2 लॉट टाकलेले आहेत. निफ्टीचा सी माझा 190 ला आहे. ओके. आणि बँक निफ्टीचा जो सी आहे तो 326 ला आहे. तर आता एक लास्ट ट्रेड बघूया आपण. 15 मिनिटामध्ये आपण आर ब्रेकर सेरी कसा यूज करायचा. तर 15 मिनिटामध्ये, कारण 9:30 ला एक 15 मिनिटाची पूर्ण कॅन्डल संपेल. ओके. तर आपण बघूया ट्रेड निफ्टीचा 15 मिनिटामध्ये आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड करायचं. तुम्ही जर इथे बघितला तर ट्रेंड रिव्हर्स 15 मिनिटचा झालेला आहे. तर आपण पहिल्यांदा फोकस करूया निफ्टी सीईचा. त्याचा प्रीमियम चार्ट मी ओपन करतोय. डेच्या टाइम फ्रेमच्या ऐवजी मी इथे 15 मिनिट करतोय. आणि इथे मला दिसतोय की 15 मिनिटामध्ये ह्याचा प्रीमियम किती हाय, लो आणि क्लोज जाऊन आलेला आहे. तर तो मी इथे टाकतोय 15 मिनिटामध्ये. बघा. तर मी ही 15 मिनिटाच्या कॅन्डलवर क्लिक करतोय. तर याचा 15 मिनिटामध्ये प्रीमियम हाय जाऊन आलेला आहे 171. 170.80 आहे. मी 171 करतोय इथे. त्यानंतर लो जाऊन आलेला आहे 135 आणि क्लोज झालेला आहे 156. तर आता आपल्याला एंट्री आहे 173 ला. 173 जर क्रॉस केला तर याचा प्रीमियम कुठपर्यंत जाईल? 190 पर्यंत जाईल. बरोबर आहे. तर इथे तर मला तो दिसत नाही मुवमेंट करताना. बरोबर आहे. तर आपण लगेच पीईचाही काढून ठेवूया 15 मिनिटामध्ये पीईचा. बघा पीईचे प्रीमियम इथं वाढत चाललेले आहेत. तर पीई मला कधी बाय करायचा आहे? 15 मिनिटामध्ये. 15 मिनिटामध्ये त्याचा पीईचा प्रीमियम हाय जाऊन आलेला आहे 86.55, म्हणजे 87 घेऊया आपण. लो जाऊन आलेला आहे 72 आणि क्लोज झालेला आहे 76. ओके. तर 84.67 बरोबर आहे. म्हणजे 86 ला मला तो घ्यायचा आहे. कितीला बाय करायचा आहे? 86 ला. टार्गेट आहे 93.33. 84, 85, 86 ला घेतलं तरी चालेल. आता सध्या किती चालू आहे? 75 चालू आहे. तर लक्ष द्या. एक तर सीई बाय करायचा आहे 174 ला आणि पीई बाय करायचा आहे 85 किंवा 86 ला मला बाय करायचं आहे. तर किती न्यूट्रल आहे बघा. दोघांचाही जर ब्रेकआउट 15 मिनिटामध्ये मिळत नसेल तर मार्केट कोणत्या झोनला गेलेला आहे? पूर्ण न्यूट्रल झोनला गेलेला आहे. तर हे हे आता जे काय 15 मिनिटात आहेत बरेच जण ट्रॅप होऊ शकतात. बरोबर आहे की पुन्हा ट्रेड घ्यायला बघतील आणि इथे ट्रॅप होतो. त्यामुळे प्रॉपर प्रीमियम ब्रेकआउटला तुम्ही जर ट्रेड घ्यायला चालू केला तर एक चांगला टार्गेट तुम्हाला इथे भेटतो. लक्षात घ्या, बायरला प्रॉफिट कधी होतो? ज्यावेळी सेलर तिथे एक्झिट करेल. बरोबर आहे. समजा मला सी बाय करायचं असेल तर माझा चा प्रीमियम कधी वाढेल? ज्यावेळी सी सेल केलेले लोक एक्झिट करतील. म्हणजे सी सेल केलेले लोक एक्झिट करतील म्हणजेच काय? ते सी बाय करतील आणि त्यावेळी प्रीमियम बुस्टअप होईल. जसं आता आपण बघितला फिनी निफ्टीच्या बाबतीत. ओके. तर अशा झोनसाठी आपल्याला सपोर्ट, रेजिस्टन्स, आर ब्रेकर्स हे खूप चांगल्या पद्धतीने वर्क होत आहेत. 162-63 ला गेलेलं आहे. आपल्याला कितीला बाय करायचे? 174 ला. मी इथं ऑर्डर लावून ठेवतो. आपण ऑलरेडी ऑर्डर लावलेली आहे निफ्टीची. तर इथे एडिट करूया ऑर्डर. 190च्या ऐवजी आता किती घेऊया आपण? 174 घेऊया. सीचा प्रीमियम वाढत चाललेला 164 ला गेला, पण 164 क्रॉस करत नाही. प्रीमियमच्या डिजिटकडे पण कंटिन्यू लक्ष असलं पाहिजे. बरोबर आहे. बाहेरला एकाच पॉईंट पासून कंटिन्यू रिजेक्शन दिसतंय आणि तुम्ही प्रॉफिट मध्ये तर शक्यतो लगेच प्रॉफिट बुक करत चला. पंधरा मिनिट वेट करूया, बघूया आपला ट्रेड एक्झिट ट्रेड हा बसतो का? 174 ला बाय होतो का?
नाही, पुन्हा प्रीमियम कमी होत चाललेले आहेत. . 9:35 झालेले आहेत. 10 मिनिट राहिलेले आहेत. आपला ट्रेड प्लॅन एक्झिक्यूट होईल का नाही बघूया आपण. 157 इकडे 73 पूर्ण न्यूट्रल गेला बघा मार्केट. प्रीमियम दोन्ही साईडनी कमी होत चाललेले आहेत. आणखी एक जो आहे म्हणतात ना आपण की 15 मिनिटाची स्ट्रॅटर्जी. जर इथे तुम्ही निफ्टीची पहिली 15 मिनिटाची कॅन्डल बघितलात तर काय करायचं, त्याचा हाय, त्या पहिल्या 15 मिनिटाचा हाय, सिंपल स्ट्रॅटर्जी आहे. एक एक लॉट घेऊन, ज्यांना वेळ नसतो त्यांनी एक एक लॉट घेऊन याच्यात काम करू शकता. पहिले 15 मिनिट ट्रेड करू नका. एकदा 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली की त्या कॅन्डलचा हाय आणि लो ड्रॉ करा. बरोबर आहे. आणि जर हाय ब्रेक केला तर कॉल घ्या आणि त्याचा लो स्टॉप लॉस लावा. जर लो ब्रेक केला की पुट घ्या आणि त्याचा हाय स्टॉप लॉस लावा. सिंपल स्ट्रॅटर्जी आहे. ओके. एक एक लॉटनी करा, जास्त लॉट शक्यतो याच्यात वापरू नका. कारण 15 मिनिटाचा लो तोडला तर पहिल्या 15 मिनिटामध्ये जर त्याचा लो ब्रेक केला तर पुन्हा ट्रेंड हा बेरिशला जाण्याची शक्यता ही असते. ओके. तर आपण बॅक टेस्ट केलं. काल 24 तारीख होती आणि पहिली जी आहे बघा, पहिली 15 मिनिटाची 9:15ची, आणि ह्याचा जर मी हाय आणि लो ड्रॉ केला बघा, हा त्याचा हाय आणि हा लो. पहिली 15 मिनिटाची हाय लो, दुसरी खाली आली लो पर्यंत, पुन्हा बाउन्स बॅक झाली. त्यानंतर इथे ब्रेकआउट मिळाला बघा. किती वाजता ब्रेकआउट मिळाला? 10 वाजता. आणि तिथून बघा कंटिन्यू तो वर गेला. निफ्टी पी 76 ला आलेला आहे, प्रीमियम 84 ला आपल्याला घ्यायचं आहे बघा. 84.6, 85 ला आपल्याला घ्यायचं आहे. 9:37 झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे टोटल फक्त 8 मिनिट राहिलेले आहेत टाइम फ्रेम संपायला 15 मिनिटाचा. आणि जर तो एक्झिक्यूट नाही झाला तर पुन्हा मला 15 मिनिटानंतर पुन्हा मला ट्रेड प्लॅन बनवावा लागेल. असं जर 15 मिनिटाला तुम्हाला ट्रेड प्लॅन बनवावा लागेल. पण हे 15 मिनिट कसा गेला? पूर्ण न्यूट्रल गेला बघा. ऑलमोस्ट आता 8 मिनिट राहिलेले आहेत. ट्रेंड नसताना ट्रेड न घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे आपल्याला आर ब्रेकर चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतं जर तुम्ही याला कंटिन्यू फॉलो केलात तर. कारण तो ट्रेंड आला तरच सिग्नल देतो, अदरवाईज तो सिग्नल देत नाही, प्रीमियमचाही असेल किंवा स्पॉट चार्टचाही असेल. EMA ला कॅन्डल रिस्पेक्ट केलेली आहे 5 मिनिटामध्ये. बघा पहिल्या 15 मिनिटाची जी कॅन्डल आहे त्यालाच किती ठिकाणी रिजेक्शन येत चाललेलं आहे. ओके. तर आय थिंक 5 मिनिटाची कॅन्डल संपायला 30 सेकंद राहिलेले आहेत.
डिजिट वर कायम लक्ष ठेवा. दोन्ही साईडला बघा कसं होत चाललेलं आहे, प्रीमियम कमी होत चाललेलं आहे. 76, 77, आपल्याला 84 ला एंट्री घ्यायची आहे. बघूया 15 मिनिटाचा लो तोडतो का. ती रेड लाईन काय आहे, 15 मिनिटाचा लो आहे. दोन लॉट इथं आपण ऑर्डर टाकून ठेवूया 85 ला. पहिल्या 15 मिनिटाचा लो आणखी ब्रेक झालेला नाही. आपण ऑर्डर तर टाकून ठेवलेली आहे. आणि तुम्हाला हे दिसून येत असेल, एवढी कॅन्डल खाली येते पण तरी प्रीमियम वाढत नाही का. तर लक्षात घ्या, जर हा लो ब्रेक झाला तर जिथे इथे जे पी सेल केलेले असतील ते काय होतील, लॉस मध्ये यायला चालू होतील. ते काय करतील, एक्झिट करतील, म्हणजे पी बाय करतील. म्हणजे पीचा प्रीमियम आपणही बाय केलाय आणि त्यांचाही बाय, बरोबर आहे. आणि काय होईल, सडनली प्रीमियम पीचा वाढायला चालू. ओके, म्हणजे बायरला कुणाची सायकोलॉजी बघणं महत्वाचे आहे, सेलरची. सेलर कुठे एक्झिट होईल, बरोबर आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तरच आपण चांगल्या पद्धतीने मोमेंट ही कॅच करू शकतो. प्रीमियम मध्ये तुम्हाला मोमेंट दिसणारच नाही. 1-2 रुपये 1-2 रुपये एवढीच मोमेंट तुम्हाला दिसेल. पण हा ब्रेक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला मोमेंट चांगली दिसेल, कारण इथे पीई सेल केलेले सगळे काय होतील, एक्झिट होतील. सपोर्ट तुटला तर पीई सेल केलेले एक्झिट होतील. रेजिस्टन्स तुटला तर सीई सेल केलेले एक्झिट होतील. म्हणजे जर सपोर्ट तुटला, पीई सेल केलेले पीई बाय करतील. रेजिस्टन्स तुटला, सीई सेल केलेले सीई बाय करतील. आणि आपलीही त्याच वेळी बाय किंवा त्याच वेळी पुट बाय किंवा कॉल बाय झाला तर एक चांगली प्रीमियम मध्ये मोमेंट आपल्याला बघायला मिळेल. तर पूर्ण न्यूट्रल मार्केट गेलेलं आहे. 4 मिनिट राहिलेले आहेत. बघूया आपण लास्टचे 4 मिनिट काही मोमेंट येते का. तर अशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करून तुम्हाला ट्रेड करायचा. वेट करा, वेट करा. अकाउंटला तुम्ही मॅक्स बॅलन्स ठेवू नका. 10,000 रुपये बॅलन्स जरी ठेवलात आणि हे जरी फॉलो केलात तरी तुम्ही दररोज 500-1,000 रुपये 5% 10% गेने करू शकता. पण तेवढा गेन झाल्यानंतर दिवसभर ट्रेड हा अवॉइड करा. जे आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली आहे ब्ल्यू कलरची, त्यालाही किती प्रॉपर तो रिस्पेक्ट करतोय बघा. त्याला तो ब्रेक करत नाहीये. आता ज्यावेळी आपण 15 मिनिटाचा ट्रेड प्लॅन बनवतोय आणि एखादा दुसरा मिनिट राहिलेला असतो 15 मिनिट संपायला, आणि त्यावेळी जर समजा चुकून तुमचा ट्रेड एक्झिक्यूट झाला तर तुम्ही पुन्हा तिथे काय होतो, नवीन कॅन्डल मध्ये पुन्हा 5 mA कॅन्डल मध्ये गॅप क्रिएट होतो आणि तुमचा लॉस व्हायला चालू होतो. त्यामुळे शेवटचे 2-3 मिनिटात जर शिल्लक राहिले असतील तर शक्यतो तो ऑर्डर कॅन्सल करून टाकायची आणि नवीन 15 मिनिटाचा पुन्हा ट्रेड प्लॅन हा बनवायचा. ओके, तर बघा पूर्ण 15 मिनिट, 9, 9:30 ते 9:45, पूर्ण 15 मिनिट मार्केट कसा गेला, पूर्ण न्यूट्रल गेला. बऱ्याच जणांना काय वाटलं की खाली पडतोय खाली पडतोय, आणि पुन्हा तो इथून बाउन्स बॅक केला. बरोबर आहे. म्हणजे हे फार महत्वाचा पार्ट आहे की थोडा जोपर्यंत सिग्नल देत नाही तोपर्यंत आता मी तर म्हणेन जोपर्यंत हा झोन ब्रेक करणार नाही
तुम्ही दिवसभर चेक करा. बरोबर आहे. निफ्टीचा हा 15 मिनिटाचा झोन तो ब्रेक केलेला नाहीये बघा. 15 मिनिटाचा इथे टाइम फ्रेम करतो मी. हाय पण तोडला नाही, लो पण तोडला नाही. बँक निफ्टी आपण घेऊया. बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा काय झालेला आहे बघा. तो पण बघा इथे. जर मी इथे लाईन ड्रॉ केली पहिल्या 15 मिनिटाची, हा हाय आहे. रिस्पेक्ट केला. बरोबर आहे. त्यानंतर सेनेक्स फायनान्स बघूया. बघा, पहिली 15 मिनिटाची कॅन्डल अजूनही तिथेच रिस्पेक्ट करतोय बघा. वीक वीक क्रिएट करतोय. क्लोजिंग द्यायला का बघा. तो पहिली ही 15 मिनिटाची हाय आणि हा लो आहे. त्यामुळे थोडं वेट करा. क्लोज व्हायला पाहिजे. म्हणजे कशी क्लोज व्हायला पाहिजे. समजा ही कॅन्डल संपली 5 मिनिटांमध्ये बघा, ग्रीन क्लोज झाली 15 मिनिटाच्या वर, तरच शक्यतो एंट्री घ्या. अदरवाईज एंट्री घेऊ नका. ओके. तर ओव्हरऑल 9:45 झालेले आहेत. पूर्ण मार्केट न्यूट्रल गेलेलं आहे. तर आधी मी माझे हे जे याचं पुन्हा मी 190 करतो. डे चा जो काय असेल आणि जो पीच आहे ती ऑर्डर मी कॅन्सल करतो. ओके. आता माझे डेचे आहेत. डे मध्ये हे ब्रेकआउट दिले तरच मी एंट्री घेईन. ओके, समजला. तर पुन्हा आपण बघूया जे आपण कालच्या ट्रेड प्लॅन मध्ये बघितलेलं होतं की फिनी निफ्टीचा आपण ट्रेड प्लॅन बनवला होता, तर तो सक्सेस झाला. तर आज संध्याकाळी पुन्हा उद्यासाठी बँक निफ्टी एक्सपायरी आहे, तर त्याचा आपण ट्रेड प्लॅन बनवूया.